श्री सद्गुरुनाथ संत कैकाश्वर महाराज की जय। गुरुदेव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्या नमः। तुम्ही संत श्रोते भाविक कवी मुद्रा रत्न परीक्षक श्रोता देखो निमृगांक वक्ता सोमकांत पाझरे। तुम्ही बोध समुद्रेंची मुक्ते पवित्रे की चैतन्य नभीची दिव्य नक्षत्रे की वैराग्यवनेंची सुमने विचित्रे संत रूपे विकासली निवडली रामकथामृत पात्रे की ज्ञानभरित पिकली क्षेत्रे की भजन पंथीची सरोवरे संत रूपे भरली हो। की भव जलद जाल प्रभंजन अज्ञान तिमिर छेदक चंड किरण जो कामद गज विदारक पंचानन मत्सर कानन धन जो राम विजय ग्रंथ वैरागर साहित्य रत्ने निगती अपार की तुम्ही अंगीकारावी वारंवार कासयाशी प्रार्थावी कमळ कोशींचा मकरंद बरा आहे न लगे सांगावे ब्रह्मरा राजांसा शिगे मुक्तचारा ऐशे किमर्थ पार्थावे शीतल होई चंद्रमंडळा आकाशया सांगावे वेळोवेळा मित्राशी प्रकाशा गळा पाडी कासया म्हणावे संताशी धरा क्षमा शांती ऐशवदे तोची मंदमती प्रेमळाशी करी भक्ती सांगावे न लगेची तैसे पंडित तुम्ही ज्ञान घन करा सुरस रामकथा श्रवण हे वारंवार म्हणता दूषण वक्त्याशी झगटेला असो पूर्वाध्यायी कथा निश्रित सांगितली रावणाची उत्पत्ती कौसल्या दशरथ अयोध्ये प्रती नेऊन विधीने स्थापिली सूर्यवंश भूषण अद्भुत अयोध्यापती राजा दशरथ ज्याची पट्टराणी विख्यात कुशल बहुत कौसल्या सुमित्रा कैकई स्वरूपवंत दोघीस वरी राव दशरथ आणि कसातसे परिणित भोगांगणा सुंदरा। ह्या 3 राण्या असून सुद्धा दशरथाला अजून 700 बायका होत्या। ज्ञान कळा कौसल्या सती सुमित्रा केवळ सद्भक्ती कैकई ते कपट प्रकृती रजतम युक्त सर्वदा। आणि ह्या सर्व राण्यापेक्षा कैकई ही रागीट हो स्वभावाची होती। केवळ विवेक मूर्तिमंत तोची अजसुत दशरथ जो परमयोद्धारण पंडित धनुर्विद्या सर्व जाणे असा हा दशरथ होता।
की ज्याने देवाला सुद्धा पुढे विजय मिळवून दिला. अंधारा माझी शब्द उठता, तेथेची बाण मारी अवचिता. धन्य त्याची हस्तकुशलता, वीर दशरथाईसा नसे. इतका शूर होता हा दशरथ राजा की नुसत्या आवाजाच्या दिशेने बाण सोडणार आणि तो बाण आपलं काम करून येत होता परत. परी पोटी नसे पुत्र संतान, तेने राजेंद्रासे उद्विग्न. पुत्राविन शून्य सदन, बोलते शास्त्रज्ञ पंडित. 3 बायका असूनही आपला पुत्र संतान नाही. बाकीच्या 700 आहेत तरी पुत्र संतान नाही, म्हणून हा राजा नेहमी दुःखी असायचा. शरीरा जैसे प्राणाविन, तारुण्याविन पंचबाण. दयेविन व्यर्थ ज्ञान, शांती वाचून वैराग्य. पहा किती सुंदर सांगितलंय. संपत्ती जैशी धर्मे विना, पंडिता वाचून सभा सदन. कीर्हनी विन व्यर्थ ज्ञान, दीपे विन मंदिर जीवी. मंदिर असेल आणि त्यात देवा नसेल तर ते मंदिर गोड वाटणार नाही. किंवा संपत्ती असून ते दान धर्माला तो पैसा वापरायचा नाही. पंडिता वाचून जर घरात माणूस ज्ञानी नसेल, घरात सुज्ञ नसेल तर ते घर काय कामाचं, किंवा पंडित तरी काय कामाचा. आणि ज्ञान हे माणसांना व्यर्थ घालवू नये आणि नेहमी मंदिरामध्ये दीप लावावा. की वेदांत ज्ञानावाचून, कोरडी उत्पत्ती व्यर्थ ज्ञान. म्हणून माणसांना आयुष्यामध्ये एक वेळ का पण वेद वाचले पाहिजे, त्याचं पठण केलं पाहिजे. की सत्पात्रा वाचून दान, की स्नेह विन बंधू जैसा. भाव आहे पण त्याला मायाच नाही, मग तो भाव काय कामाचा. किंवा ज्ञान आहे आणि त्याला वेदाचं ज्ञान नाही, वेद वाचणे त्याचे आले नाही, तर ते ज्ञान काय कामाचं. जळे विन वापिका, की नुपाविन नगर देखा. नगर आहे आणि त्या नगराला राजाच नाही, तर ते नगर काय कामाचं. की नाशिका विन मुखा, शोभा जैशी नयेची. आणि नाकाशिवाय चेहऱ्याला शोभा येत नाही. नाक नसेल तर चेहरा कसा दिसेल, बरोबर दिसणार नाही. की फळे विन तरुवर, आंबा आहे आणि त्याला आंबेच नाहीत, म्हणजे वृक्ष आहे पण त्याला फळ नाही, तर तो वृक्ष कसा दिसेल. की राम सप्तरणा विन मंदिर, तैसा पुत्र विन वंश पवित्र. सर्वता पावन नव्हेची. म्हणून संसारामध्ये पुत्र संतान हे पाहिजेच, वंशाला दिवा हा पाहिजेच, तर घरात प्रकाश पडेल, नाही तर पडणार नाही. असो राजा दशरथ, संतती लागी चिंताक्रांत. सदा विपिने गहन हिंडत, मृयामिषे करोनिया. आणि पोटी पुत्र संतान असल्यामुळं राजा नेहमी शिकारीला जायचा, जंगलामध्ये फिरायचा. नावडे छत्र सिंहासन, एवढं मोठं राजाचं सिंहासन पण आवडत नव्हतं. नावडे चातुर्य कळा गायन, बहुत केले प्रयत्न. परे संतान नव्हेची. सर्व प्रयत्न करून पाहिले पण संतान काय पोटी झालं नाही. तो दशरथे स्वप्न देखिले, दोघे पुरुषा पण वदिले. दशरथला स्वप्न पडलं, स्वप्न पाहिलं की आपण 2 माणसांना मारून टाकलेलं आहे. आणि केसेशी मारिले, आणि एका स्त्रीचा मृत्यू झाला आपल्या हातून. अपराधे विना तत्वता, गज बजोनी उठला त्वरित. कोणाशी न बोले मुखवत,
वशिष्ठ गृहास जाऊन त्वरित नमोनी स्वप्न सांगतसे. घरातून उठले महाराज दशरथ आणि कुठे गेले? जिथं गुरुचा मठ होता त्या मठामध्ये गेले आणि त्यांना आपलं स्वप्न सांगू लागले. गुरु आज्ञेने ते दिवशी राजेंद्र निघाला मृगेशी. वासर म्हणे गेला असताशी परेश्वापदन सापडे. आणि वशिष्ठ ऋषीने सांगितल्याप्रमाणे हा दशरथ राजा शिकारीला गेलेला आहे, पण त्या दिवशी त्याला कुठंही श्वापद म्हणजे हरिण वगैरे किंवा वाघ सिंह वगैरे सापडलं नाही. पडला अत्यंत अंधकार एकला हिंडे नृपवर धनुष्याशी लावणी शर शोधी कांतार ते धवा. तो एक सरोवराचे तिरी राजा गुप्त बैसे वृक्षावरी. पूर्ण जंगलामध्ये कुठंही मृग म्हणा सिंह वाघ म्हणा कोणी काही सापडलं नाही मारण्यासाठी, म्हणून राजा एका तळ्याच्या काठी एका झाडाच्या आड लपून बसला. तो एका सरोवराचे तिरी राजा गुप्त बैसे वृक्षावरी. कानाळी ओढून ते अवसरी करणे ऐके सांचोल. कानाने म्हणजे धनुष्याला बाण लावून बसले होते की आपला कुठं जर आवाज आला तर आपला बाण सोडायला बरा. तो ते मार्गी श्रवण आला माय बाप घेऊन. आणि त्यावेळी श्रावण बाळ आपल्या माता पित्यांची कावड खांद्यावर घेऊन त्या तळ्याच्या काठी आलेला आहे. दिवसा भूत विज्ञानी उष्ण. दिवसभर कसा ऊन भरपूर असतं, म्हणून रात्री गमन करी. आणि हा श्रावण बाळ माता पित्यांचे कावड घेऊन खांद्यावरती निघालेला असता आला तळ्याच्या काठी. आणि तो रात्रीचाच प्रवास करत असे, कारण दिवसा आईवडिलांना ऊन लागू नये म्हणून. दोघे वृद्धे खांदी घेऊन श्रावण तीर्थे हिंडे मेदिनी. आणि आई बापाची कावड खांद्यावर घेऊन हा तीर्थयात्रा करत होता. त्या सरोवराचे तिरी येऊन उभा राहिला नावेक. आणि त्या सरोवरच्या काठी येऊन हा श्रावण बाळ उभा राहिला, आई बापाची कावड खाली ठेवली आणि उभा राहिला. त्या सरोवराचे तिरी येऊन उभा राहिला नावेक. तो ती वृद्धे म्हणती श्रावणा. त्याळे आई काय म्हणतात श्रावण बाळाचे, आम्हा करवी उदक पाना. आम्हाला ताण लागले अरे बाळा पाणी आणून दे. ऐकता ऐशिया वचना कावड खाली ठेविली. आणि आईपाचं असं वचन ऐकून त्यांना आपली कावड खाली ठेवली. हाती कमंडलो घेऊन जीवनात प्रवेशला श्रावण. आणि कमंडूल हातामध्ये घेतला आणि पाण्यामध्ये त्या तळ्यामध्ये उतरला. दशरथे साचोला ऐकून निर्वाण बाण सोडिला. आणि त्या कमंडूल पाण्यात बुडवल्याबरोबर त्या पाण्याचा आवाज झाला. आणि तो आवाज ऐकून त्या दिशेने दशरथानं बाण सोडला. आणि पुढं काय झालं महाराज, समास पक्ष बाण हृदयी भेदला. आणि हा दशरथानं सोडला बाण त्याच्या हृदयामध्ये जाऊन लागला. हातींचा कमंडलू खाली पडला. नाही हातातला भरलेला तो तांब्या खाली पडला. देह भूमीवरी टाकिला. प्राण चालिला श्रावणाचा. आणि भूमीवर पडल्याबरोबर या श्रावण बाळाचा प्राण निघू पाहत आहे. म्हणे कोणे सौभाग्याचा बाण करिताला राम स्मरण. हृदय निवाले संपूर्ण केले पावन मज लागी. आणि त्या दशरथानं सोडलेला बाण रामनाम घेत येत होता. आणि तो रामनाम रूपी बाण माझ्या हृदयाला लागला. आणि हृदय माझं विदीर्ण झालं. आणि मी आज पावन झालो की त्या बाणातून राम नाम बाहेर पडत होता. ऐकोने मनुष्याचे वचन अनुपवर जवळ आला धावून. आणि राजाने तो आवाज ऐकला दशरथ राजाने. आणि पळत पळत त्या ठिकाणी राजा आला.
तव तो पिडलाशे श्रवण राम स्तवन करीतची. आणि त्यावेळी ते श्रावण बाळ ज्या ठिकाणी पडला होता श्रावण त्या ठिकाणी रामस्तवन करीत होता. मग म्हणे कर्म पाप करी पडली हत्या मजवरी. श्रावण म्हणे राया न करी खेद काही सर्वता. अरे अरे बाळा म्हणले चुकून माझ्याकडून बाण आला आणि तुझ्या हृदयामध्ये लागला आणि तू निश्चित पडला असता तर तुझा प्राण निघू पाहत आहे. तर म्हणले तुम्ही काय खेद करू नका, तुम्ही केलं ते चांगलंच केलं आहे. माझी माय बापे वृद्धे दिना तयाशी करवे उदक पान. माझ्या आई वडील म्हातारे वयस्कर आहेत, त्यांना चालता येत नाही, त्यांना हे पाणी पाजा. सत्य जान राजेंद्रा. आणि म्हणली खरी गोष्ट आहे ही, फक्त माझ्या आई वडिलांना पाणी पाजा. दोघे वृद्धे अत्यंत पाही त्यांचे सेवे शिकोणे नाही. आणि दोन्ही माझ्या आई वडील म्हातारे आहेत, त्यांच्या सेवेला माझ्याशिवाय कोणी नाही. दशरथ गहिवरला हृदय शोकाकुलित झाला. आणि दशरथाला वाईट वाटलं आणि रडू लागला. म्हणे दशरथा उदक दोघा पाजुनी त्वरिता. मग हे सांगावे वार्ता नाही तरी प्राण त्यागिती. म्हणले त्यांना पाणी पाजा आणि सांगा की मी तुमचा श्रावण बाळ नाही, मी दशरथ राजा आहे. उदक नेता अयोध्या राणा वृद्धे म्हणती बारे श्रावणा. तव तो न बोलेची वचना काही केलिया सर्वथा. आणि म्हणले बाळा का रे उशीर झाला तुला कमंडळ भरून आणायला पाण्याचा. तर तो काय बोलत नसे राजा, कसं कारण त्या ठिकाणी श्रावण बाळ नसून दशरथ राजा उभा होता. कार श्रावणान बोलशी उदक मागितले वडे निशी. बारे म्हणून कोपलाशी शिनलाशी पाडसा. आणि म्हणले तुला पाणी मागितलं म्हणून तू चिडला आहेस का, तुला आमचा राग आला आहे का म्हणून तू बोलत नाहीस. उदया चळे मावळेल मित्र. आता सूर्य मावळेल. शेष सांडील भूमी भार. आणि रात्रीच्या वेळेस शेष हा डोक्यावर घेतलेली पृथ्वी हा खाली ठेवत असतो. तीव्र तपेल रोहिणीवर तरी क्रोधानु मात्र नये तुते. जैसे गंगेचे निर्मळ जीवना तैसे श्रावणा तुझी म्हण. काय म्हणतात, जसं गंगेचं जल निर्मळ असतं त्याप्रमाणे तुझं मन आहे. तानया कारेन बोलशी वचन. म्हणले बाळा का बोलत नाहीस. राजा ऐकोनी गहिवरे. मग अजराज पुत्र बोलिला. आणि हा अजराज म्हणजे अजाचा पुत्र आहे हा दशरथ राजा, हा काय बोलू लागला ऐका. म्यावचिता श्रावण वधिला. मी म्हणले चुकून तुमच्या मुलाचा वध केला. तव ती धरणेवरी देह टाकिला. प्राण झाला कासा विस. आणि हे ऐकून त्या म्हाताऱ्यानं जमिनीवरती अंग टाकून दिलं. आठवणे श्रावणाचे गुण दोघ्या क्रंदते दिनवदन. ऐसा पुत्र हे त्रिभुवन शोधिता हे न सापडे. अशी कोण म्हणू लागले, हा दशरथ राजा म्हणू लागला. अरे पुत्रा श्रावणा गंभीरा गुण निधाना. असे श्रावण बाळाचे आई वडील म्हणत आहेत आणि राजा ऐकत उभा राहिला आहे. आमुचे प्राण करती प्रयाणा श्रावणा वदन दाविका. आता म्हणलं आम्ही दोघे प्राण सोडतो आहोत तर तुझं मुख एक वेळ आम्हाला दाखव. या ब्रह्मांड मंडपात श्रावणाईसा नाही सुत. ह्या संपूर्ण त्रिभुवन एके स्वर्ग 14 भुवन कुठेही तुझ्यासारखा मुलगा नाही. जैशी लक्ष्म्याने वैकुंठनाथ आतैशी भावित माता पिता. ज्याप्रमाणे लक्ष्मी ही नारायणाचं नेहमी पाय दाबत असते, नेहमी सेवा करत असते, त्याप्रमाणे तू नेहमी आमची सेवा करीत असे.
जो करी मातृपितृ भजन जळतयाचे ब्रह्मज्ञान. म्हणजे जो आई वडिला सेवा करणार नाही त्याचं भजन त्याचं ब्रह्मज्ञान त्या सगळ्याची राख हो असे ते म्हटले. तो षटशास्त्री आला पडून त्याचे दर्शन न व्हावे. 18 पोथे पूर्ण पडून आला, 4 वेद जरी पडून आला, 6 शास्त्रे जरी पडून आला तर त्याचं वदन पाहू नये अशा माणसाचं त्याचे जपतमनुष्ठान दानाध्ययन श्रवण मनन कळा चातुर्य व्यर्थ ज्ञान जैसे भाषण मद्यपियाचे. सर्व आहे, ज्ञान आहे, भजन कीर्तन आहे, प्रवचन आहे, सर्व गोष्टी ज्ञान आहे. आणि आतून जर वाईट घडत असेल तर त्याचं ज्ञान काही कामाचं नाही म्हणून सांगितलं. तेने अभ्यासिल्या 64 कळा त्यावघ्याची झाल्या विकळा जयासी माता पितयांचा कंटाळा. त्या चांडाळानं शिवावे. सगळी तीर्थाटनं करून आले, सगळ्या गोष्टी ज्ञान आहे, 4 वेदाचं ज्ञान आहे, 18 पोथेपुराचं ज्ञान आहे, सर्व ज्ञान आहे, हुशार आहे, पण आईबापांचा कंटाळा करू नये. माता पिता गुरुदेव जाण 4 दैवते सम समान तोची परम ज्ञाता जाण न मोडी वचन श्रेष्ठांचे. आणि नेहमी त्या माणसानं ह्या सर्वांची पूजार्चा तर करावी, सेवा तर करावी, परंतु त्यानं मोठ्यांचं सुद्धा वचनाला मान द्यावा. म्हणून पुत्र एक श्रावण आठवणी तयाचे गुण दोघे पडली मूर्छा येऊन जावया प्राण एकवटले. आणि दोघांनी जीवनीवर अंग टाकून दिलं आणि प्राण त्यांचा जावं पाहत आहे. मग ती शाप देती प्राण जाता म्हणती तुझाई पुत्र पुत्र करिता प्राण जाईल रे दशरथा आम्हायसाची तात्काळ. अरे म्हणले तो आमच्या एकुलत्या एका पुत्राला मारलंस, आम्ही त्याच्या वाचून प्राण सोडत आहोत, त्याचप्रमाणे तुलाही असाच मृत्यू प्राप्त होईल. तुझ्या त्या टायमाला तुझ्याजवळ कोणीही नसेल. मग ती सोडिला प्राण राय केले तिघांचे धन उत्तर कार्य संपादून अयोध्येशी परतला. आणि हा दशरथ राजाने काय केलं, हे तिघे मृत्यू पावल्यानंतर त्यांचा अंतिम संस्कार केला आणि मग घरी आले. मनात हर्ष माने नुपवर मज शाप झाला तो केवळवर यांचे शापे तरी पुत्र हो का सत्वर मज लागे. पहा दशरथ काय म्हणतोय, आजपर्यंत मला संतान नाही, 9 सायास केले पण पुत्र झाला नाही. आता ह्यांनी मला जो शाप दिलाय की तूही असाच आमच्यासारखा मरशील तडफडून, तुलाही पुत्राचं पाणी मिळणार नाही, तर कमीत कमी या शापामध्ये तरी ताकद असेल. अयोध्येशी आला दशरथ वशिष्ठाशी सांगितला वृत्तांत पुढे 12 वर्षेपर्यंत दुष्काळ पडला पृथ्वीवरी. आणि ज्यावेळी दशरथच्या हातून असं घडलं, दशरथ राजाच्या हातून, त्यावेळी 12 वर्ष त्या अयोध्येमध्ये दुष्काळ पडला. नुसता अयोध्येमध्येच नाही तर अख्खे परंतु संपूर्ण पृथ्वीवर दुष्काळ पडला, कारण हा राजा हा पृथ्वीचा राजा होता. न वर्ष कदा बला हरक, पाऊस कधीच पडत नसे. अत्यंत तीव्र तपे अर्क आणि सूर्यप्रकाश अति तीव्र असायचा. धान्य तृण जीवन सकळीक नाही निष्ठांक पृथ्वीवरील. सर्व पृथ्वी दाय मोकळून रडू लागली, हे राजा, अरे आम्हाला अन्न खायला नाही, पाऊस पडत नाही.
गाई ब्राह्मण पिडले बहुत, दैत्य गुरु परम कापट्यवंत, आतेने जलदाकर्षिले समस्त, वृष्टिकांक्ष होणे दी. आणि त्या टायमाला दैत्य हा परिवार भरपूर मोठा होता. त्यानं काय केलं, ते आपल्या तपसामर्थ्यानं अयोध्येच्या राज्यामध्ये पाऊस पडू दिला नाही. वृष्टी झाली परिपूर्ण, सुखी होतील गो ब्राह्मण, ते करतील महायज्ञ महायज्ञ सुरास पूर्ण बळतेने. आणि म्हणले हा पाऊस जर ह्या राज्यावरती पडला, कोण दैत्य लोक विचार करतायत, तर ब्राह्मण लोक देवांची पूजा अर्चा करतील, गायींची पूजा करतील, आणि त्या ठिकाणी मोठमोठी हवन होईल, आणि भगवान त्याच्यावरती कृपा करेल, पाऊस पडेल. म्हणून हा पाऊस त्यांच्याकडे जाऊ द्यायचाच नाही. वृष परवा दैत्येंद्र थोर, त्याशी साय झाला शुक्र. आणि वृषपर्वा असा दैत्य आहे, आणि त्या दैत्याला सहाय्य कोण, शुक्राचार्य करीत आहे, जो दैत्यांचा गुरु आहे. निर्जर भारा सहित शक्र, युद्ध करीत तयाशी, बहुत दिवस झाला संग्राम, परी शुक्र कपटी पूर्ण परम. मेघ वर्षो निधी अधम, चिंताक्रांत शक्र जाहला. तो शुक्राचार्य इतका कपटे होता, तो दैत्यांना साथ द्यायचा, आणि इकडं पृथ्वीवर पाऊस पडू देत नसा. वज्रधरा शिमणे अंगिरा सुत, अयोध्येचा राजा दशरथ, तो प्रतापार कर्ण पंडित, जिंकेल दैत्य क्षणार्धे. त्याने शुक्राचार्याने सांगितलं, हा दैत्य क्षणामध्ये सर्व दैत्यांना मारू शकतो, असा तो महावीर राजा आहे. मग मातले आणि विजय रथा, मूळ पाठविले दशरथा, मातली सांगे समूळ वार्ता, अनावृष्टी कारणे जे. आणि मग इंद्रदेवाने मातलीला पाठवलं, आणि दशरथाला बोलून घेतलं, आणि सांगितलं, हे सर्व कोण करीत आहे, ही वृष्टी का होत नाही, याला कारण आहे. ऐकोणी दैत्य प्रताप अद्भुत, तात्काळ ती बैसला दशरथ. म्हणले सर्व पाऊस दैत्याने आणि शुक्राचार्याने बंद केलेला आहे. त्याच वेळी ते रथावरती दशरथ राजा बसले आणि निघाले धुमाळीनं. तो कैकई रायास प्रिय अत्यंत. आणि ज्यावेळी हा दशरथ राजा युद्धासाठी बाहेर पडला, त्या टायमाला कैकईने त्यांना रोखलं आणि सांगितलं, थांबा. तो कैकई रायास प्रिय अत्यंत, दशरथाची आवडती राणी. काय बोलत ते धवा. आणि काही काय बोलते दशरथ राजाला, म्हणे मी समागमेन आणि संग्राम तुमचा पाहिन. मी तुमच्या बरोबर येते आणि तुमचा संग्राम मी पाहिन माझ्या डोळ्यांनी. राजा म्हणे तू सुकुमार पूर्ण. तू म्हणले सुखवास आहेस, तू नको येऊ माझ्या बरोबर. युद्ध कंदन ते स्थान. त्या ठिकाणी म्हटलं फक्त काय मारायचं आणि मारायचं एवढं चालू असतं, बाकी काय नसतं. युद्ध कंदन असतं, लोक मृत्यू मरत पावत असतात. हिरी म्हणे तुम्ही जवळी असता, आमद भय नाही सर्वता. अहो म्हणले तुम्ही जवळ असताना मला कसलंच भय नाही, म्हणजे भीती नाही. ऐशी तिचे बोल ऐकता, घेतली रथावरी ते धवा. आणि तेळी ते म्हणले मला कसलीच भीती वाटत आहे तुम्ही असल्यावर. आणि मग तिला रथावरती बसवले. निराळ मार्गी रथ ते वेळी, घेऊन जात चपळ मातली. दैव दैत्यांचारण मंडळी, रथा अकस्मात उतरला. आणि त्या मातलीनं रथ असा आकाशामध्ये उडवला की ज्या ठिकाणी दैत्य शुक्राचार्य होते तिथंच ते उभा केला. वैकुंठी होणी वनी विनता सुत, किराब्दी तटी उतरे अकस्मात. तैसा राजा दशरथ सूर समुदायात उतरला. अजपुत्र देखो पाक शासन, देता झाला क्षमा लिंगण. आणि ह्याचं नाव अजय राजाचा मुलगा आहे हा दशरथ. आणि त्याला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी इंद्र भगवान प्रगट झाले आणि काय म्हणतात,
अजपुत्र देखोनी पाक शासन देता झाला क्षेमालिंगण दशरथे धनुष्य चढवून उभा ठाकला रांगणी. आणि दशरथाला वाटलं हा माझ्याबरोबर लढायला उभा राहिला तर कोण, हा इंद्र भगवान. बाण पाठी बाण सोडित जैसे शब्द मागे शब्द येत की मेघधारा वर्षत शर सोडित त्याचे चरिती. जैसा मेघा बाहेर निवडून निगती कल्पांत सौदामिनी तैसा एक एक बाण तुनी रातुनी ओढून काढी दशरथ. जसा मोठा पाऊस पडतो धारा सुटतात त्याप्रमाणे बाणा पाठीमाग बाण हा दशरथ पाठवू लागला आणि दैत्यांबरोबर लढू लागला. दैत्यांचे शिरे अकस्मात गगने उडते असंख्यात. आणि प्रत्येक दैत्याचा शिर उडून आकाशामध्ये जायचं इतक्या जोरात ते तुटून पडायचं. अतैशे वृक्षा वरोनी पक्षी उडतात प्रातः काळी कदाची. बघा सूर्य मावळा गेला की झाडावरचे पक्षी एकदम उडतात सगळे आकाशामध्ये आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसतात. मागारले दैत्य भार देवा आत पुढे आला वृष परवा कपट कळा युद्ध मावा नाना प्रकारे दाविता. आणि हा वृष परवा हा दैत्य आहे. हा काय करतोय दशरथावर बाण सोड पाहत आहे. हा मायावी आहे. नाना प्रकारे दावित परी दशरथ बाण सामर्थ्ये. दशरथ हा रामासारखा योद्धा होता. कापट्य विद्या न चले तेथे जैसे मूर्खाचे वाग्जाळ समस्त उच्छेदी पंडित एक शब्द. बघा एखादा महाज्ञानी असतो त्याला वाटतं मला कोणीच भेटत नाही, पण त्याच्यापेक्षा वरचढ माणूस असतो एखादा पंडित असतो त्याला भेटतो तो त्यावेळी त्याची खोड मोडते बरोबर. जैसा मंत्रवादी महामती त्या पुढे भूतचेष्टा न चालती तैशा दशता पुढे युद्धगती कदा न चालती तयाच्या. ज्याप्रमाणे मांत्रिका पुढं भूताची चेष्टा चालत नाही त्याप्रमाणे दशरथा पुढं कुणाचं युद्ध टिकलं जात नाही. देखो नि दशरथाचा प्रताप तेव्हा अविरत झाला वृष परवा. आणि हा दशरथ राजाचा युद्ध प्रभाव पाहून हा थक्क झाला दैत्य. पाठी देऊन येते धवा निघता झाला सवेग. आणि दशरथ राजाला पाठ फिरवली आणि पळून जावं लागला. गुरुते शिंपीला वैष्णा नर तैसा क्रोधायमान झाला शक्र रती बैसुनिया शर सोडता झाला